नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. सांगली मनपा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू झालेली आहे. अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सध्या तयार झाले आहेत. आता सर्वच पक्षाचे उमेदवार दारोदारी हात जोडून मतासाठी फिरताना दिसत आहेत. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत. आपल्या भागात काय समस्या आहेत अशी अगदी आदबीने चौकशी करत निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनसुद्धा करताना दिसत आहेत. सत्तेवर आल्यावर या वॉर्डात हे काम करू, त्या वॉर्डात ते काम करू असे आश्वासनसुद्धा देताना दिसत आहेत. यात बरेच उमेदवार हे मागील सभागृहाचे सदस्य आहेत. काही जण तर महापालिकेत 3-4 वेळा सदस्य राहिलेले आहेत. त्यांना सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या समस्या माहीत नाहीत. काय महापालिका काय सुविधा देणार हे जनतेसाठी सध्या सर्वांना माहीत आहे. आपल्या गल्लीतले रस्ते करा, लाईटची सोय करा, सध्या 24 तास पाणी द्या, भाजी मंडई सुरू करा, महापालिकेची शाळा सुरू करा, करमणुकीसाठी एखादे अद्ययावत थिएटर तयार करा, मैदान तयार करा, बाग ग्रंथालय बांधून द्या. अशा किरकोळ मागण्या जनतेच्या असतात. यापेक्षा त्यांच्या काय गरजा असतात. पण धूर्त नेते निवडणुकीपुरती सर्व मागण्या मान्य करतात. या सर्व सेवा सुविधा पुरवण्याचे आश्वासन देतात. निवडणूक झाली की राजकारण सुरू होते. आपल्या हाती सत्ता नाही असे विरोधक सांगतात. तर विरोधक आम्हाला काम करू देत नाहीत, सहकार्य करत नाहीत असा आरोप सत्ताधारी करतात. म्हणजे शेवटी जनता जागेवरच राहते व निराश होऊन पुढच्या निवडणुकीची वाट पाहते. निवडणुकीपूर्वी पाया पडणारे उमेदवार निवडून आल्यानंतर मतदारांच्या जवळून गेले तरी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अशी प्रचंड मोठी अवस्था निर्माण झाली आहे. मात्र तरीसुद्धा सध्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. अनेक उमेदवार सध्या मैदानात लंगोट बांधून तयार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय होणार याकडे सांगलीकर जनता वाट पाहून थांबलेली आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.